नमस्कार मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंगचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कोणते कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहेत किंवा गेलेत ते आपण बघूया। ह्यातलेच काही क्वेश्चन आपल्याला एक्झामला पडू शकतात, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि ह्याच्यानुसारच आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। 1-2-3 टॉपिक मी असंच घेणार आहे आणि नेक्स्ट मंथपासून म्हणजे जानेवारी नवीन वर्षापासून आपण जे क्वेश्चन पेपरमध्ये जे सगळे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करूया असं आपण जानेवारी फेब्रुवारीपासून करणार आहेत। आणि मला GNM फर्स्ट इयरचे पण टॉपिक कवर करायचे आहेत, तर मध्ये मध्ये त्यांचे टॉपिक असतील, पण सेकंड इयरचे पण आपण बघणार आहोत। सगळ्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करायचे आहेत, म्हणजे कसं आपण क्वेश्चन लिहिला पाहिजे, त्याचे आन्सर वगैरे हे आपण बघणार आहोत। आपण तुम्हाला म्हणजे ते एक्झामला लिहायला इझी पडेल। तुम्ही आतापासून स्टडी करायला सुरुवात करा, ठीक आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे नक्की शेअर करा। आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की प्रतिक्रिया कळवा। आपण सगळे फॅमिली आहोत, तर काल आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला आपण क्वेश्चन बघूया। तो पहिला प्रश्न असतो, गाळलेल्या जागा भरा किंवा योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। हा 5 मार्काला जो विचारला जाणारा प्रश्न असतो, तर त्याचाही व्यवस्थित आपण हे फिलिंग द ब्लँक्स आता बघत नाही आहेत, त्याचे आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे। फटाफट बघूया आपण हे। तर पहिला आहे स्मृतिभ्रंश डॅश डॅश विकार आहे, ठीक आहे। दुसरा आहे डॅश डॅश हे उपचारात्मक संबंधाचे तंत्र आहे। तिसरा आहे तीव्र मानसिक मतमंदी म्हणजे मतमंदीमध्ये बुद्ध्यांक डॅश डॅश असतो। मतमंदित्व जे असतात म्हणजे का आलं ना तुम्हाला, मतिमंद वगैरे असतात त्यांचं बुद्ध्यांक किती असतो ते आपल्याला लिहायचं आहे। त्याच्यानंतर आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल सिंड्रोम हा डॅश डॅशचा दुष्परिणाम आहे। 5वा आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम डॅश डॅशमध्ये सुरू झाला। कोणत्या साली सुरू झाला राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आहे, तो कधी सुरू झाला ते लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत, जोच प्रश्न 1मध्ये 3 प्रश्न असतात। तुम्हाला माहिती आहे GNM फर्स्ट इयरची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला माहिती 3 प्रश्न असतात, म्हणजे 3 हे असतात, काढलेल्या जागा योग्य जोड्या जुळवा। तर पहिली आहे हेमॅटोफोबिया, दुसरा आहे वस्तूचं धारणा, तिसरा आहे टोकन इकॉनॉमी, चौथा आहे एक्सोनेरिया नर्सोवा आणि अँटीसायकोटिक औषध। आणि ब गटामध्ये भ्रामक कल्पना, अन्न खाण्याचा ऐच्छिक नकार, हॅलेपेरिडॉल, रक्त दिसण्याची भीती आणि वर्तणूक मानसोपचार। तर अशा प्रकारेही असतो। त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत खालील विधाने चुकी बरोबर ते लिहायचे आहेत। हा प्रश्न आहे, जाणून बुजून स्वतःच्या हत्येच्या मानवी कृतीस आत्महत्या म्हणतात। जाणून बुजून जे ह्याचं मला उत्तर कुणाला येत असेल तर ब्लाइंडली देऊ शकता, तुम्ही अभ्यास न करता। कुणाला माहिती आहे तर त्याने चूक आहे की बरोबर आहे, म्हणजे जाणून बुजून स्वतःच्या हत्येच्या मानवी कृती, स्वतःची हत्या करणं त्याच्या मानवी कृतीस आत्महत्या म्हणतात। हे चूक आहे की बरोबर आहे हे मला नक्की कळवा। कुणाला येते, मला कोण इंटेलिजंट आहे ते बघूया। जो अभ्यास न करता साधा क्वेश्चन आहे, जो तुम्हाला माहिती असेल तर ज्याला येत असेल त्याने मला नक्की कळवा, ठीक आहे। त्याच्यानंतर कोणत्याही कार्यात आनंद अनुभवता न येण्याच्या द्विधा मनस्थिती असे म्हणतात। म्हणजे कोणत्याही कार्यात आनंद अनुभवता न येण्याच्या म्हणजे येण्याला द्विधा मनस्थिती, म्हणजे त्याला चूक की बरोबर ते लिहायचं। त्याच्यानंतर मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती वास्तव्याच्या जगात जगते। त्याच्यानंतर उत्तेजकाच्या उपस्थितीत खऱ्या संवेदी अनुभवाच्या चुकीला अर्थ लावणे याला अवास्तव भास असे म्हणतात। हे चुकी बरोबर आपण बघतोय। त्याच्यानंतर एखाद्याने हल्ला केला किंवा त्रास दिला या विश्वासाला भव्यतेचा भ्रम असे म्हणतात। तर अशा प्रकारे हे 5 मार्काला असतात, चुकी बरोबर लिहायचे असतात। तुम्ही ह्याच्यातले 1-2 तरी मनाने बरोबर सांगू शकता, कारण अभ्यास करायची गरज नाही, हे रोजच्या जीवनातले आपल्या रुटीन गोष्टी आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण हे 4 टिपा आहेत आपल्याला लिहायच्या, थोडक्यात टिपा लिहा। 5 मार्काला येणारा एक प्रश्न असतो, 20 आहेत, 20 मार्क आहेत, ह्या 4 टिपा लिहायच्यात आपल्याला ह्याच्यामध्ये, ठीक आहे। तर आपण पहिलं टिपा बघूया आपण, व्यवसाय उपचार, दुसरी आहे मानसिक स्थितीची तपासणी, तिसरा आहे उपचारात्मक संप्रेषण व्याख्या लिहा आणि त्याचे तंत्र स्पष्ट करा। ड आहे लिथियम कार्बोनेट आणि आहे
अल्पवियन अपराध. ते ह्या टिपा लिहायच्यात आपल्याला. कोणत्याही 4 लिहायच्या आहेत, 6 आहेत टोटल. ठीक आहे. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करायचा आपल्याला. उन्मादाचे झटके आणि अपस्माराचे झटके. ओके. त्याच्यानंतर सामान्य परिचर्या, मनोरुग्ण परिचर्या फरक स्पष्ट करायचा आहे. म्हणजे मानसोपचार आणि वर्तनोपचार हे फरक स्पष्ट करायचे. कोणतेही 2 करायचे. हे फरकसुद्धा मी भविष्यात घेणार आहे. भविष्यात म्हणजे हळूहळू घेऊया आपण. परीक्षा व्हायच्या आधी आपले टॉपिक कंप्लीट होतील. तर व्हिडिओ तुम्ही बघत चला. अचानक उगाच परीक्षा आली की आपण बघूया असं टंगमंग करू नका. 5 मिनटं काढून वेळ काढून व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 आहे. तर त्याच्यामध्ये काय, मास्टर सूरजला कार्यात कमतरता, न्यूरोलॉजिकल कमजोरी, क्रियाकल्प मंदावणे आणि सायकोमोटर कौशल्याची कमतरता अशा तक्रारीसह 10 वर्षाच्या सूरजला मनोरुग्णालयात दाखल केले जाते आणि मतिमंद म्हणून निदान केले जाते. तर आपल्याला त्याची व्याख्या लिहायची आहे. मानसिक मतिमंदत्व म्हणजे काय, मानसिक मतिमंदत्वाचे प्रकार, मानसिक मतिमंदत्वाची कारणे लिहा, मानसिक मतिमंदत्वाची चिन्हे लक्षणे लिहा आणि मानसिक मतिमंदत्वाचे प्रतिबंधात्मक उपचार लिहा. तर अशा प्रकारचा क्वेश्चन आहे हा. तर तुम्हाला इथे बघा मार्क्स दिलेत. 2 मार्क 4 झाले, हे 2 मार्क 4 झाले, हे 8 झाले, 12 आणि 15. हा 15 मार्काचा प्रश्न आहे. आपण हे नंतर बघणार आहोत नक्कीच. त्याच्यानंतर हा पण 15 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. पण ह्याला वरच्या प्रश्नाला ऑर नसतो, पण ह्याला ऑर आहे. ECTची व्याख्या लिहा. इथे ECTचे प्रकार लिहा, ECTचे संकेत आणि विरोधाभास लिहा, ECTचे कार्य, त्याचे दुष्परिणाम, ECTच्या आधी, दरम्यान आणि नंतर परिचारिकेची काय भूमिका असेल हे आपण बघणार. ECT म्हणजे काय, त्याचे प्रकार वगैरे आपण नंतर बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर किंवामध्ये प्रश्न येतो. किंवामधले पण आपण सगळे प्रश्न बघणार आहोत. हा 5 मार्काला 15 मार्काचा प्रश्न आहे. 2, 2, 3, 3 आणि 5. शेवटचा प्रश्न 5 मार्काला. परिचारिकेची भूमिका खूप इम्पॉर्टंट असते. ओके. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नैराश्याची व्याख्या लिहायची आपल्याला. नैराश्याचे प्रकार लिहायचे आहेत. तुम्हाला नैराश्य म्हणजे माहीत असेलच, मागच्या आपल्याला फर्स्ट इयरला होतं. सिमिलर असतं थोडंफार. त्याच्यानंतर नैराश्यग्रस्त व्यक्तीची चिन्हे व लक्षणे लिहा. तरुणामध्ये नैराश्याची कारणे कोणती लिहा. आत्महत्या प्रतिबंधन कसे कराल हे लिहा. तरुणांमध्ये नैराश्याचे काय कारण असतील, कोणाला माहिती आहे का? एखाद दुसरं कारण, नोकरी न लागणे, बरेच असतात. तर आपण ते नंतर बघणार आहोत. कुणाला एखादं माहीत असेल तर नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. प्रश्नपत्रिका तुम्हाला कळालीच असेल कशी. अशा प्रकारची आपली JNM सेकंड इयरची क्वेश्चन पेपर असणार आहे. तर आपण लवकरच भेटणार आहोत. आपण प्रश्नही सुरू करणार आहोत हळूहळू. तर आपण करूया लवकरच सुरू. काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.